सखी सावली काव्यांजली। बरं झालं लवकर आलीस। काय झालं? अगं गल्लीत सगळीकडे तुझे पोस्टर लागलेत। कसले पोस्टर? काय बोलतोस तू? हे बघ, दुकानात आलो तर आधी हे दिसलं मला, म्हणून तुला फोन केला। चल पुढे पण दाखवतो अजून। चल 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 चल। आणि कसं आहे आंटी, शेफला नोकरीवर ठेवलं तर त्याला ही नोकरी मिळते, 4 पैसे त्याला कमवता येतात। आणि स्वयंपाक, किचन, ऑल हे सगळं शेफचं काम आहे, सो त्यांचं काम त्यांनी करावं। आणि तुमचं काय काम आहे मग? आहेत ना आंटी, खूप काम आहेत करायला। बघा ना, बिझनेस मीटिंग्स असतात, नेटवर्किंग असतं, पार्टीज असतात, शॉपिंग असते, फॅमिली फंक्शन्स असतात, सो मेनी थिंग्स आर देअर। हो ना, आणि या सगळ्यात वेळच उरत नाही हो। आणि खरं सांगू का, आमच्या मुलीला ह्या कामांमध्ये आम्ही अडकवलंच नाही। आमची प्रिन्सेस आहे ना ती, ही असली कामं तिच्यासाठी नाहीच आहे। आणि मी तर ठरवलंय, निकच्या लग्नानंतर आमचा कुक सुद्धा मी तिच्याबरोबर पाठवणार आहे। त्याच्याच हातचं जेवण आवडतं ना तिला। हो का? म्हणजे तुम्ही तिच्या बरोबर कुक पाठवणार आणि तिचा बाकीचा संसार करायला तिच्या बरोबर काही माणसं पाठवणार का? आंटी, तुम्ही असं सगळं का बोलताय? काही नाही ग, मी जो विचार करत होते तो बरोबर आहे का हे तपासून बघत होते, पण आता सगळी शंका मिटली। मी जो विचार करते तो अगदी बरोबर आहे हे पटलं। आंटी, काय विचार करत होतात तुम्ही? हाच की मधुरासाठी तू सून म्हणून योग्य आहेस का ते बघत होते। पण आता सगळ्या शंका मिटल्या। आता कसं सगळं सूर्यप्रकाशासारखं लख्ख दिसलं। फाजीलपणा आहे हा। कुणाचं काम आहे हे? कसं वाटलं सरप्राईज? चला, मी ज्या कामासाठी आले होते ते काम झालं, आता निघते मी। आंटी आंटी, मग आता सगळं फिक्स ना? एक रिक्वेस्ट करू? तुम्ही प्लीज मधुरा आंटींना माझ्या आणि प्रीतमच्या एंगेजमेंटची आणि लग्नाची तारीख लवकरात लवकर काढायला सांगाल प्लीज? तुझं आणि प्रीतमचं लग्न? मी माझ्या बहिणीची वैरी आहे असं वाटतं का तुला? तुझ्या आणि प्रीतमच्या लग्नाची तारीख काढायला सांगू? तुला सून करून घ्यायला सांगू? तुझं आणि प्रीतमचं लग्न होणं म्हणजे प्रीतमला खड्ड्यात ढकलण्यासारखं। तू आमच्या घरची सून होण्याच्या योग्यतेची नाहीस। अहो काय बोलताय तुम्ही? काय दोष आमच्या मुलीमध्ये? एक कारण सांगाल? एक काय 10 सांगते की।
आमच्या घरच्या सुना हिच्यासारख्या 8:30-9ला उठत नाही. त्या लवकर उठतात. बाकी खाण तशी मात. आईनच कधी सूर्योदय पाहिला नसेल तर मुलगी कुठून बघणार आहे? मोठ्यांसमोर कसं वागायचं, पाहुण्यांसमोर कसं वावरायचं याची रीत नाहीये तुला. या अशा अवतारात येतात का? घरात प्रत्येक कामाला माणसं ठेवलीत. स्वयंपाकाला कधी हातही लावला नाही. खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही तर अभिमानाने सांगताय. गृहिणी म्हणून करता काय तुम्ही? येतं काय तुम्हाला? वंदनाताई, तुम्ही स्वतःच कधी गृहिणी झाला नाही तर तुमची मुलगी तरी कशी होणार आहे? काय ग, सुनेची कर्तव्य कशी पार पाडणार आहेस तू? प्रीतमचं तुझ्याशी लग्न होणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं वाटोळं होणं. तुमचं लग्न होणं शक्य नाही. मी ते होऊ देणार नाही. तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये. लक्षात ठेवा, माझं भविष्य खोटं ठरलं तर हे शास्त्र सोडून देईन मी. इनफ. वासा आता. खूप बोललात तुम्ही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा. अच्छा, म्हणजे हे तुझं काम आहे. मग हे एवढं सगळं तुझ्यासाठी कोण करणार आहे अंजली? आता बघ, ही सगळी तुकराट दुकानं काढणार आणि तुझ्या नावाचं शॉपिंग सेंटर बांधणार आहे मी इथे. तुझ्या नावाचा अंजली शॉपिंग सेंटर. फक्त तुला त्यासाठी एकच काम करावं लागेल. मला लग्नाला हो म्हणावं लागेल. अरे हट, तेवढी तुझी लायकी नाहीये. आधी रस्त्यात अडवून मात्र मला त्रास दिलास. व्हिडिओ व्हायरल केलास आणि आता हे माझ्या नावाचं शॉपिंग सेंटर. शी, तुझ्या तोंडून माझं नावही काढू नकोस. निर्लज्ज माणूस. तुझ्याकडे बघितलं ना तरी माझा संताप होतो. काय झालंय अंजली तुला? हा, मी तुझ्याशी इतका प्रेमाने बोलतोय आणि तू माझा रागराग करतेस. काय झालंय ते एकदा सांगून तरी टाक. काय झालंय? हात सोड. हात सोड माझा. हे हा हात सोडण्यासाठी नाही धरलाय. मी एकदा हात धरला म्हणजे धरला. आणि कोण वाचवणार आहे तुला माझ्यापासून? ही लोक. काय म्हणालीस तू? निघून जा. एवढा उद्धटपणा? पाहुण्यांचा असा अपमान करायला शिकवलंय का तुला तुझ्या आईनं? तुम्ही माझा मान ठेवला असता तर मीही तुमचा मान ठेवला असता. पण इथे येऊन तुम्ही माझा अपमानच केला ना. तोही आमच्याच घरात. कुणाच्या घरी उभ्या राहून कुणाशी बोलताय हे विसरलात का तुम्ही?
तुम्हाला घरात घेतलं हीच आमची चुकी झाली. तोंड सांभाळून वंदनाताई. आवाज खाली. माझ्याच घरी येऊन माझ्या मुलीला नावं ठेवली आहेत तुम्ही. तिनं फक्त बाहेर जा सांगितलं, बाहेर काढलं नाही हे नशीब समजा. हे जे तुम्ही बोलताय ना त्याची फळं भोगालच. आमच्या घराण्याची सून होण्यासाठी जे गुण लागतात त्यातला एकही गुण तुझ्यात नाहीये. तू आमच्या घरात येणं शक्यच नाही. रिअली? तुमचा काय संबंध आहे याच्याशी? प्रीतमच्या घरच्यांना मी पसंत आहे ना, आम्ही आमचं बघून घेऊ ना. तुम्ही कशाला या सगळ्यामध्ये लुडबुड करताय? आणि आम्हाला जी काही बोलणी करायची ना आम्ही त्यांच्याशी करू. तुमच्या परवानगीची आम्हाला गरज नाहीये. गरज आहे. मुलासारखी माया केली मी त्याच्यावर. माझा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे आणि माझ्या तो शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री पण आहे. ओ रिअली? म्हणजे तुम्ही जर नाही म्हणालात तर हे लग्न होणार नाही का? अर्थातच हे लग्न होणारच नाही. मग बघूच आता हे लग्न कसं नाही होत ते. आता इथे तुमची माया जिंकते की माझं प्रेम? बघूच आपण. फाजील आत्मविश्वास म्हणतात याला. तुझ्या भाषेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स. त्याच्या जोरावर स्वतःच्या धुंदीत वावरणारी खूप माणसं बघितलेत मी. ही धुंदी जेव्हा उतरेल ना तेव्हा तोंडावर आपटशील. हात सोड म्हटलं ना तिचा. मावाली कुठला? सोड तिचा हात. हात सोड माझा. ए अंजलीचा हात सोड. हात सोडला नाहीतर. ए गपे. अंजली, हाच तो मुलगा आहे ना व्हिडिओ मधला जो तू आम्हाला दाखवलंस? आणि आता तुला त्रास द्यायला आलाय वय? बघितलंस ना अंजली, त्या दिवशी तुझ्यासाठी एवढा मार खाल्ला तरी पण आज मी परत आलो. तुझ्यासाठी शॉपिंग सेंटर बांधतोय मी. आणखीन काय हवंय तुला? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर अंजली. ऐक माझं. हात सोड. तुझ्या प्रेमाचं भूत आहे ना, मी एका मिनिटात उतरवू शकते. त्या दिवशी एकट्या प्रीतमने मारलं म्हणून काय अवस्था झाली होती तुझी, आठवतंय ना? आज हे सगळे मारतील. इतकं मारतील ना की तू स्वतःला ओळखूच शकणार नाही. शॉपिंग सेंटर तर लांबची गोष्ट आहे. आणि काय रे, तुला काय वाटतं मी एकटी आहे, माझं कुणीच नाहीये? माझ्या अक्काईनंतर ना हे सगळे माझी ताकद आहे. खबरदार परत आलास तर निघ. काय चाललंय याचं? बघा बघा कसा त्रास होतोय. बघा कसा त्रास होतोय. ठीक आहे, आता जातो मी. पण एक लक्षात ठेवायचं, याच्या पुढे मी नाही, तू स्वतः येशील माझ्याकडे. काय चाललंय हे? अरे काय तमाशा आहे हा?
लग्न होणार म्हणजे होणारच, आणि मी ते करून दाखवणारच. आणि हो, लग्नात तुमच्यासाठी पुढच्या रांगेत एक रिकामी खुर्ची ठेवते. अक्षता टाकायला आणि शुभेच्छा द्यायला नक्की या. हं? शुभेच्छांची जास्त गरज तुम्हाला लागणार आहे. भेटूच. तुम्ही काय कामं नाहीये तुम्हाला? जा आपापली कामं करा. जमा होतात सगळे लगेच. काय चाललंय तुझं? हा, रोज एक नाटक केल्याशिवाय चैन पडत नाही का ग तुला? नाही काकू, मी काहीच केलं नाहीये. नितीन इथे येऊन धिंगाणा घालत होता. अगं तो धिंगाणा घालणारच ना, त्यालाही तूच कारणीभूत आहेस. भूल घातलीयस त्याला, भूल. त्याशिवाय हे धंदे करत नाहीये तो. काकू असं काही नाहीये, तिला याच्यातलं काहीच माहित नाही. कशाला चोमडेपणा करतोयस रे? जा दुकान सांभाळ. रे माझ्या कर्म, हेच बघायचं बाकी ठेवलं होतंस. काय करू ग तुझं मी? तुझा ना कायमचा बंदोबस्त मलाच करावा लागणार. चल काकू, चल. काकू नको ना. चल म्हणते ना. अहो नाही 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 प्रमिलाताई, अहो तो व्हिडिओ खोटा आहे. तुम्ही त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. लाडू चुकीचं कधीच वागणार नाही. हो, आम्ही तिच्या लग्नाचं बघतोय ना. काय म्हणालात? नाही नाही, या सगळ्याचा तिच्या लग्नावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही घेतोय काळजी तशी. हो ठीक आहे, ठेवते. काय झालं हे? सगळीकडे तीच चर्चा आहे. या सगळ्याचा लाडूचं लग्न ठरवण्यावर काही परिणाम नाही झाला म्हणजे झालं. आईंनी मुलगा बघितलाय म्हणजे स्थळ चांगलंच असणार. पण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर? नाही नाही, या सगळ्यामुळे चांगलं स्थळ हातचं जायला नाही पाहिजे. हा व्हिडिओ आणखी कोणापर्यंतच पोहोचायला नको. लाडू अगं फोन उचल. ही का फोन उचलत नाही आता? डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. ये इकडे. अरे सुनंदा, काय झालं? काय कशाला ओढत आणलंस तिला? पुतणीला विचारा ना तुमच्या. आता काय झालं? ते पण मीच सांगू? दुकानाजवळ विचारा काय गोंधळ घातला हिनं. नाही काका, मी खरंच काही केलेलं नाहीये. उलट नितीननेच आज. नितीन? त्याचं काय? शिवा दादांनी मला कॉल केला होता, तेव्हा मी ताबडतोब दुकानापाशी गेले आणि तेव्हा त्यांनी तुला पुन्हा त्रास दिला? अगं मग फोन करून तू मला कळवायचास ना.
मी त्याची अशी खोड मोडली असती ना की पुन्हा तो तुझ्या वाटेला आला नसता. हो राग आवरता घ्या. अहो तो काय साधा माणूस आहे का? त्याची खोड जिरवायला जाल तुम्ही आणि तो गप्प बसेल असं वाटतंय? आई बरोबर बोलते. तो आपल्या सगळ्यांना त्रास देईल. मग काय? अहो पैसेवाले आहेत ते, त्यांचं कुणी काही बिघडवू शकत नाही. ते कुठे आपण कुठे, त्यांच्याशी वैर घेण्याचा विचारही करू नये. तर मग आता करायचं काय? मग तो अंजलीला पुन्हा पुन्हा त्रास देणार आणि आपण काय हातावर ठेवून बसायचा? काय करायचा उपाय सांग ना. उपाय आहे. या त्रासावर एक उपाय आहे. असला उपाय? हिनं उद्यापासून दुकानात जायचं नाही. हिनं लग्न होईपर्यंत घराबाहेर पडायचं नाही. उगाच दुकानाच्या नावाखाली उंडारायला बाहेर जायची काही एक गरज नाहीये. घरातही कामं असतात, धुणी भांडी केरवारा, आणि सगळी कामं संपली ना तरी माझ्या पुढ्यात येऊन बसायचं. पण घराबाहेर पाऊल टाकायचं नाही.